याच्यापुरतीच जवळ राहते कुठपर्यंत दरवाजापर्यंत. एकदा दरवाजा त्याने बांधलं की बाहेर मोठ्या खतरनाक लढतात बाबा. लढणं शिकावं ते यायच्याच पासून. महिला मंडळ तुम्ही ते मयत मधून आल्यावर काय फोडता? काय फोडता? सोन्याची पोतकन देतो तुम्हाला. तिला माहित आहे 15,000 रुपये ग्रॅम आहे बाबा महाराज तो. हा बांगलाच कोण फोडता त्याने माहित आहे. आता काढल्या का 30 रुपयाच्या सकाळी होतं आहे का नाही. हा तुम्ही 14वी 13वी झाल्यावर तुम्ही काय देता? काय देता? काय देता मागची मंडळी? केस घ्या बाबा केस. लय कमावला तुम्ही आमच्यासाठी. घ्या केस. नाही एखादा हातपाय घेऊन नाही देत त्याला माहित आहे हात तोडला तर डबल येत नाही. केस जातील कुठे 15 दिवसात जाग्या. कठीण आहे ना जीवनामध्ये काहीच सोबत येत नाही आणि मरण हे अटळ आहे. प्रत्येकाला मरावं लागते. मी एका गावात असंच म्हटलं समजा म्हटलं या गावातले सगळे लोक मरणार आहे. अख्खा पेंडॉल रडायला लागला. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. सगळेजण विचार करू लागले की एक दिवस आपल्याला जावं लागते. पूर्ण पेंडॉल रडत होता पण बरोबर मनात एक आजी बसून होती. ती आजी जोराने हसायला लागली. खोतं हसून राहिली. म्हटलं का आजी तू काऊन हसून राहिली? म्हणे महाराज तुम्ही म्हटलं या गावात लोक मरणार आहे. तबल्यावाला मरणार आहे, तबला राहणार आहे, साऊंडवाले मरणार आहे, साऊंड राहणार आहे. नाही महाराज मरणार आहे. ज्ञान तसंच राहणार आहे. पेटीवाले पेटी हा प्रत्येक जण मरणार. म्हटलं या गावातले सगळे लोक मरणार आहे. पण ती आजी हसायला लागली. म्हटलं आजी तू हसून कोण राहिली? अख्खा पेंडॉल जनसमुदाय रडून राहिला तू हसून का राहिली? तेव्हा ती आजी म्हणायला लागली महाराज तुम्ही म्हटलं म्हणे या गावातले सगळे लोक मरणार आहेत. म्हटलं हो मी या गावचीच नाही म्हणे. मी आली म्हणे धाडीहून कीर्तन ऐकायला. म्हणजे धाडीहून आली म्हणून काय जगणार आहे काय? नाही महाराज तू लाख करायचं तू नाही कुठेही लपा तरी एक दिवस मरणे अटळ आहे महाराज. हा आपापल्या गावची परंपरा असते. आमच्या इकडे लोक तुमच्या इकडे लोक कधी जातात गेल्यावर की जिवंतपणी? पुरुष मंडळ तुम्हाला काही माहिती नाही. तुम्ही जात असता काय? मागची मंडळी आवाज द्या. तुमच्या इकडे लोक मेल्यावर जायचे की जिवंतपणी? मेल्यावर. आमच्या इकडे गेल्यावर जाळते. तुमच्या इकडे काय न बांधते? सुतळीनं. आमच्या इकडे तारण पेंचीस लोक असते. यूज नको डबल का. पण पहा महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन आहे. बांबूची चौकट करुणी करतात ना शिरी निजविले त्यास त्यावरुणी बांधिले जबर दोरीने तो पुन्हा न येवो म्हणून उठले रे काका नाना उठले रे काका नाना मद गुरु भक्ती करू जाना मद गुरु भक्ती करू जाना.